श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 145 वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी भगवानांच्या रथोत्सवास धुळ्यात करण्यात आली सुरुवात। गरथाड येथील शेतकऱ्याच्या शेतात गावातील डुकरांचा धुमाकूळ, शेतातील भुईमुग, मका, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान। महापालिकेतील ट्रॅक्टरवरील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे सुरू करण्यात आले बेमुदत धरणे आंदोलन। स्वामी टेवराम हायस्कूल येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले रावण दहन। आणि गुंदेच्या परिवारातर्फे बालाजी रथोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातून 145 वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी भगवानांचा रथ शहरातील गल्ली नंबर 4 मधील बालाजी मंदिरापासून विधिवत पूजन करून शुक्रवारी दुपारी शहरातील मिरवणुकीसाठी ढोल ताशांच्या गजरात मार्गस्थ झाला। विजयादशमी निमित्त धुळे शहरातील गल्ली नंबर 4 मधील बालाजी मंदिरापासून भगवान बालाजी रथोत्सवास प्रारंभ झाला। यंदा रथावर लालबागच्या राजाची प्रतिमा आणि फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। शुक्रवारी सकाळी 11:30 ला विधिवत पूजेनंतर ढोल ताशांच्या गजरात रथाची मिरवणूक मार्गस्थ झाली। रथ मिरवणुकीत असंख्य भाविक सहभागी झाले होते। सुरुवातीस स्वर्गीय बाबूलाल बालाराम अग्रवाल यांचे वारसदार कमल नयन बाबूलाल अग्रवाल व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यानंतर आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, वालीबेन मंडोरे व चेतन मंडोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। बालाजी भगवान यांच्या दर्शनासह रथ ओढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। याबरोबरच पारंपरिक वाद्यावर तरुणांकडून 12 पावली नृत्य केले जात होते। कायदा व सुव्यवस्थेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरातील भगवान बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा आहे। यंदा 146वे वर्ष असून शुक्रवारी एकादशीच्या मुहूर्तावर भगवान बालाजी यांच्या रथोत्सवास प्रारंभ झाला। रथ थांबवण्यासाठी 11 मोगऱ्या तयार करण्यात आल्या आहेत। कोळेकर कुटुंबाकडे पिढीजात रथाला मोगरी लावण्याचा मान आहे। यावेळी असंख्य भाविकांनी भगवान बालाजींचे दर्शन घेतले। रथ ओढण्यासाठी असंख्य भाविकांनी हजेरी लावली होती। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी महापौर जयश्री आयरराव, डॉक्टर सुशील महाजन, विजय पाचापूरकर, राधेश्याम जाजू, घनश्याम जाजू, प्रकाश पोळ, संजय जाजू, पवन जाजू, भूषण जाजू, कमलेश निर्या आदी उपस्थित होते। धुळे तालुक्यातील गरथाड येथील शेतकरी सुधाकर पाटील यांच्या शेतात गावातील डुकरांनी धुमाकूळ घालीत शेतातील भुईमुग, मका, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान केले आहे। यावर त्वरित उपाययोजना करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे तालुक्यातील गरथाड येथील शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या शेतातील भुईमुग, मका, बाजरी या पिकांमध्ये गावातील डुकरांनी हैदोस घालीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। पूर्वीच नवरात्रात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असताना गावातील डुकरांनी शेतकऱ्याच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून गावातील डुकरांचा त्रास वाढला असून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याबाबत ग्रामसभेत तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडे वेळोवेळी तक्रार करूनही याचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे। यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे। राहणारा गरथाड येथील रहिवासी आहेत। माझं नाव सुधाकर पांडुरंग पाटील आहे। ते दरवर्षी माझं 4-5 वर्षापासून नुकसान होतं आहे, कुणीच दखल घेत नाही। मी त्यांना नुकसान झाले की त्या वॉटर लोकांना मी इथे स्पॉटर आणून दाखवतो तरीसुद्धा दखल घेत नाही, हो म्हणून पडून जाता। आणि त्यांचा बंदोबस्त पूर्ण व्हायला पाहिजे। ते गावात डुकरं नाही नकोच पाहिजे। तर हे काम वन विभागाचं आहे। वन विभागाने दखल नाही जर घेतली तर आम्ही जन आंदोलन करू वन विभागापुढे। हे कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर मग आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू। मग नाही तर मग आमची दरवर्षी नुकसान होते, 4-5 वर्षापासून होते। ती लक्ष्मण पाटील आणि माझ्या भावाची शेती सुधाकर पांडुरंग पाटील। तर आमच्या इथं गावातले डुकरं येतात आणि गावापासून जवळ आहे, दरवर्षी पाळीव डुकरं येतात आणि ते शासन काही दखल घेत नाहीये। तलाठी झाला, सर्कल झाला, गावातले सर्व जे काही पंचायत कमिटी असेल, बऱ्याचदा मिटिंगा सुद्धा घेतल्या आम्ही आणि ते काही दखल घेत नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान होतं। रब्बीला होते, पावसाळ्यात होते
आता सर्व 2 एकर भुईमुग आहे, 4 एकर मक्का आहे, सर्व खाऊन गेले. शासनाने आतापर्यंत काहीच आम्हाला दिलं बी नाही आणि नुकसान आहे. दुसरं काय आहे? याच्यापासून हा त्रास भोगतोय आम्ही. त्यांना सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही गावात विचारू शकतात की त्यांना बऱ्याचदा सांगितलंय की ते आवरत नाहीये, पण त्यांचं ते पाळीव डुकरं आहे ते. हो, आणि आम्ही मग शासन सुद्धा दखल घेत नाही. शासनाला पण सांगितलेले गावात वार्षिक मिटिंगा होत्या ग्रामपंचायतच्या, तेव्हा सुद्धा मांडलेला आहे विषय, पण काही त्याचं दखल नाही झालेली. पाण्यामुळे तर नुकसान झालीच आमची, पण शासनाने काही दखल घेतलेली नाही आहे. आणि घ्यायला वन विभागाला अर्ज सुद्धा केला या भावाने. हो, कंप्लेंट केली आहे, पण ते काही उपयोग झालेला नाही. ते इथपर्यंत आले बी नाही, येता बी नाही. तुमची मागणी नुकसान भरपाई व्हायला पाहिजे बाबा, शासनाने द्यायला पाहिजे आम्हाला. बंद करायला पाहिजे गावातून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, तेव्हाच ते बंद करतील. धुळे महानगरपालिकेतील ट्रॅक्टरवरील कंत्राटी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही किमान वेतन मिळत नसल्याने कामगारांतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. धुळे महानगरपालिकेतील ट्रॅक्टरवरील कंत्राटी सफाई कामगारांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही किमान वेतन मिळत नसल्याने कामगारांनी शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या सफाई कामगारांना किमान वेतन नसल्याने संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा 24 सप्टेंबर रोजी दिला होता. याबाबत कामगार अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले होते. 1 ऑक्टोबर पर्यंत किमान वेतन देण्याबाबत निर्णय न झाल्यास सफाई कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनाला बसतील असे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना सांगण्यात आले की सफाई कामगारांना किमान वेतन देणे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही आज पावेतो सफाई कामगारांना किमान वेतन मिळालेले नाही. सदर सफाई कामगार अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. महापालिकेला वारंवार लेखी व तोंडी माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना नाईलाजास्तव बेमुदत धरणे आंदोलन करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली. या आंदोलनात आकाश दामोदर, वाल्मिक जाधव, मनोज गुरव, राहुल लोंढे, योगेश पागे, अर्जुन राखोंडे, सनी पवार आदींसह सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सफाई कर्मचारी धुळे महानगरपालिकामध्ये गेले 8 ते 10 वर्षापासून आम्ही ट्रॅक्टरवर सफाई कर्मचारी काम करत आहोत. काम करत असताना आम्ही गेल्या 2 वर्षापासून धुळे महानगरपालिकाला, कामगार अधिकाऱ्याला, आयुक्त कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना, धुळे शहर पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आमचं सर्वात प्रथम मुद्दा किमान वेतन, आम्हाला किमान वेतन गेल्या 2 वर्षापासून आमचा आहोत लढाई, परंतु प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी करून आमच्या धुळे महानगरपालिकाचे प्रशासन आमचं सर्व सफाई कर्मचाऱ्याचं हे ठेकेदाराशी हातमिळवणी करून आमचं शोषण करत आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत असताना सुद्धा तरी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याच्याकरता आम्ही ज्यावेळेस 1/6/2025 रोजी आम्ही पहिला संप पुकारला. त्या संपामध्ये आम्हाला राजेंद्र वसावे, धुळे महानगरपालिकेचे आरोग्य इन्स्पेक्टर यांनी आमची मीटिंग आमचे स्थानिक आमदार भैयासाहेबांशी आमची मीटिंग लावली. भैयासाहेबांसोबत आमची 3 तारखेला मीटिंग लावली. भैयासाहेबांनी आम्हाला शब्द दिला का तुम्ही माझ्याकडे आले आणि तुम्ही माझ्या शब्दावरनं संप मागं घेतायत. परंतु भैयासाहेबांना आम्ही लक्ष घालून दिलं का भैयासाहेब गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, पण भैयासाहेब आमच्याला किमान वेतनच मिळत नाहीये. SIT, PF, ग्रॅज्युटी पण कायद्यानुसार बंधनकारक आहे. तरी प्रशासन हे ठेकेदाराशी हातमिळवणी करून यांचं सीधं काम करून घेता, आमचं शोषण करतात. भैयासाहेबांच्या लक्षात आम्ही आणून दिलं. भैयासाहेबांनी आम्हाला तात्काळ रात्री 11 वाजता आयुक्त साहेबांशी, निकम साहेबांशी यांची चर्चा करली रात्री 11 वाजता आणि तात्काळ भैयासाहेबांच्या शब्दावर आम्हाला एक किमान वेतनचं पत्र दिलं. परंतु हे किमान वेतनचं पत्र देऊन तरी हे प्रशासन आमदार साहेबांच्या शब्दाचा मान ठेवत नाहीये. प्रशासन आमदार साहेबांच्या शब्दाचं पालन करत नाहीये. गेलं हे पत्र आज भैयासाहेबांच्या शब्दामुळं पत्र मिळालं, तरी हे पत्र मिळून आज 4-6 महिने होत आहेत, तरी प्रशासन या पत्राचं पालन करत नाहीये. म्हणजे याचं तरी प्रशासन आमदार साहेबाचं ऐकत नाही या असं आमच्या लक्षात येतंय. म्हणून भैयासाहेबांना आमची कळकळीची विनंती का भैयासाहेब तुम्ही गरीब श्रमक कष्टकरी आम्ही स्थानिक धुळे शहरातले नागरिक आहोत, आम्ही तुमचा मतदार आहोत.
आम्ही तुमच्याकडे आलो, परंतु आता प्रशासनाला तुम्ही जाब विचारा. विजयादशमी निमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील स्वामी टेवराम हायस्कूल येथे पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट तर्फे रावण दहनाचा कार्यक्रम आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते गुरुवारी रात्री संपन्न झाला. विजयादशमी निमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील स्वामी टेवराम शाळेच्या मैदानावर पूज्य सिंधी जनरल पंचायत समाजातर्फे रावण दहनाचा कार्यक्रम आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते गुरुवारी रात्री संपन्न झाला. शहरातील साक्री रोडवरील स्वामी टेवराम शाळेच्या मैदानावर पूज्य सिंधी जनरल पंचायत समाजातर्फे 45 फूट रावण प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. समाजाने यंदा 70वे वर्ष साजरे केले. या प्रसंगी शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबाडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी सभापती सुनील बैसाने, किरण कुलेवार, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, राकेश कुलेवार, प्रवीण अग्रवाल, कशिश उदासी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे संयोजन सिंधी समाजाचे युवा नेते गुलशन उदासी यांनी केले होते. पंचायत ट्रस्ट की ओर से हर साल की तरह रावण दहन का प्रोग्राम आज जिले शहर के आमदार अनुभव भाई अग्रवाल, बाबा राजेंद्र कदम मांडे, भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री गजेंद्र सिंह अपणकर, उनके अध्यक्षता में संपन्न हुआ. धुलिया शहर सिंधी समाज की पूरी सिंधी जनता पंचायत ट्रस्ट की ओर से 70 साल से ज़्यादा रावण दहन की परंपरा आज तक शुरू है. हमारे जो बुजुर्गों ने ये काम शुरू किया था, आज हमारी जो नौजवान पीढ़ी है ये परंपरा आज तक कायम रखी है. आज का दिन अधर्म पे धर्म की विजय इसके रूप में मनाया जाता है. और आज धुळे सभी वासियों को रावण दशहरे की हार्दिक शुभकामनाएं. धुळे शहरातील बालाजी रथोत्सवानिमित्त गुंदेच्या परिवारातर्फे शहरातील जमनालाल बजाज रोडवरील आकाशदीप साडी समोर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील बालाजी रथोत्सवानिमित्त असलचंद गुंदेच्या परिवारातर्फे शहरातील जमनालाल बजाज रोडवरील आकाशदीप कापड दुकानाच्या बाजूला भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 15 वर्षापासून गुंदेच्या परिवारातर्फे बालाजी रथोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी भाविकांसाठी पुरी भाजी, चना भाजी व शिरा अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी असलचंद गुंदेच्या, दिलीप कुमार गुंदेच्या, मदनाबाई गुंदेच्या, सिद्धांत गुंदेच्या, महेंद्र परमार, भट वीरेंद्र अग्रवाल, ज्ञानेश्वर गवळी, विशाल राठोड, शिल्पा शाह, रतनलाल परमार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय बालाजी. आलेल्या सर्व बालाजी भक्तांचं हार्दिक स्वागत. हे जे आम्ही सालाबादाप्रमाणे मागील गेल्या 15 वर्षांपासून इथं भाविकांना व भक्तांना जो प्रसाद वाटप करण्याचा कार्यक्रम करतो, याच्यात आम्ही पोळी भाजी व शिरा, तर हे श्री मदनलालजी असलचंदी गुंदेशा, मदनभाई असलचंदी गुंदेशा यांच्या स्मरणार्थ करतो, जेणेकरून व त्यांच्या म्हणजे पुण्य त्यांच्याकडनं लोकांना आम्हाला पुण्य लाभो आणि लोकांना पण त्याचा लाभ भेटायला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 145 वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी भगवानांच्या रथोत्सवास धुळ्यात करण्यात आली सुरुवात. गरथाड येथील शेतकऱ्याच्या शेतात गावातील डुकरांचा धुमाकूळ, शेतातील भुईमुग, मका, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान. महापालिकेतील ट्रॅक्टरवरील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे सुरू करण्यात आले बेमुदत धरणे आंदोलन. स्वामी टेवराम हायस्कूल येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले रावण दहन. आणि गुंदेच्या परिवारातर्फे बालाजी रथोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.